तुम्हाला पण खिचडी आवडते का? आवडत जर असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये एकदम हॉटेलसारखी खिचडी घरच्या घरी कशी बनवायची आहे ते सांगणार आहे. चला तर मग अशा पद्धतीने मी घेतलेले आहेत. तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून, त्यामध्ये टाकलेली आहे मुगाची डाळ. त्यानंतर घेतलेला आहे एक कांदा, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, त्यानंतर घेतलेला आहे एक टोमॅटो, गोबी घेतलेली आहे आणि 10 ते 11 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. एक बटाटा घेतलेला आहे, त्यानंतर गाजर घेतलेलं आहे, एक शिमला मिरची घेतलेली आहे, 2 खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्यानंतर घेतलेले आहे अशी कोथिंबीर हिरवीगार. चला तर आता खडे मसाले सांगणार आहे. खड्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे एकदम घरगुती मसाले. त्यामध्ये घेतले आहे 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर घेतलेले आहेत 2 चम्मच काळं तिखट, त्यानंतर 2 चम्मच लाल तिखट, त्यानंतर घेतलेलं आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचे जिरे आणि त्यानंतर घेतलेली आहे 1 चमचा हळद. आपण पूर्ण हे मसाले घरगुती मसाले आहेत आपले, अजिबात दुकानातले वगैरे नाहीत. अशा पद्धतीने आपण आता बटाटा बारीक बारीक चिरून घेणार आहोत एकदम. त्यानंतर शिमला मिरची थोडीशी आपल्याला मोठी मोठी कातरून घ्यायची आहे. अजिबात शिमला मिरची बारीक करायची नाही, मोठी मोठी अशा पद्धतीने आपण शिमला मिरची कातरून घेणार आहोत. त्यानंतर गाजर पण आपण टाकणार आहोत. गाजर ऑप्शनलमध्ये आहे, कोणी टाकतं कोणी टाकत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच टाकत राहा. मला तर खूप आवडतं म्हणून मी टाकते. आणि अशा पद्धतीने खिचडी जर बनवला तर खूप छान मिक्स खिचडी होते. त्यानंतर घेतलेलं आहे फ्लावर बघून घ्यायचं आहे, जेणेकरून फ्लावरमध्ये अळ्या असण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे फ्लावर बघून स्वच्छ करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पूर्ण असं आपण मिक्स केलं आहे साहित्य. त्यानंतर टोमॅटोचे मिरची आपल्याला मधून करायची आहे, चिरून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या मिरचीचा तिखटपणा येईल. नाहीतर वरतून जर चिरली तर अजिबात तिखट लागत नाही. त्यामुळे मधून एक रेष करायची आहे आणि नंतरच आपल्याला मिरची चिरून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी मिरची पण चिरून घेतलेली आहे. त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोचे पीस थोडेसे मोठे मोठेच कापून घ्यायचे आहेत, अजिबात बारीक करायची गरज नाही. पण कांदा बारीक करावा लागतो बरं का. कांदा एकदम बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला, अजिबात मोठे ठेवायचे नाही आहेत. कारण कांदा तेलामध्ये तळतो म्हणून बारीक पीस करायचे असतात. अशा पद्धतीने मस्त असे कांद्याचे पण बारीक पीस करून घेतले आहे. चला तर मग आता आपण वाटण तयार करून घेऊयात. तर त्यासाठी लसण घेतलेलं आहे आणि लसणाच्या मस्त अशा पाकळ्या बारीक बारीक वाटण करून घेतलेले आहेत. आता कधी पण खिचडीला टाकताना पाणी गरम करूनच टाकायचं आहे, अजिबात थंड पाणी टाकायचं नाही. त्यासाठी मी घेतलेलं आहे पाणी. आता आपण पाण्याला एक म्हणजे कमीत कमी 2 ते 4 4 4 ग्लास पाणी असेल, पाण्याला गरम करून घेणार आहोत 5 मिनटासाठी. अशा पद्धतीने पाणी गरम झालेलं आहे, आपण साईडला काढून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरमध्ये टाकणार आहोत आपण तेल. मी तेल टाकणार आहे 3 चम्मच, कारण कधी पण खिचडीला ना तेल जास्तच लागतं, म्हणून मी तेल खूप जास्त टाकलेलं आहे. खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही, 3 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल मस्त असं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. अजिबात तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत आपण सुरुवातीला. आणि आपल्याला जर लक्षात येत नसेल तेल गरम झालेलं आहे किंवा नाही, तर एक मोहरी टाकल्यानंतर वरती जर मोहरी आली तर आपण समजून घ्यायचं की आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आता सुरुवातीला मोहरी टाकल्यानंतर मस्त अशी आपली मोहरी तडतडू द्यायची आहे. त्यानंतरच आपण जिरे टाकून घेणार आहोत. आता बघू शकता जिरे टाकल्यानंतर, आणि जिरे कधी पण निवडून घ्यायचे आहेत, कारण जिऱ्यासारखाच खडा असण्याची शक्यता असते. त्यामुळे मी जिरे टाकून घेतलेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने मस्त असे जिरे पण आपले तडतडू द्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत वरतून आधी सुरुवातीला लसणाची
पेस्ट टाकून घेणार आहोत. आता आपण या स्टेपला लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि मस्त असं आपण लसूण पण तयार करून घ्यायचं आहे. मस्त असं बघू शकता अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत, सुरुवातीला आपल्याला टाकायची आहे हिरवी मिरची. कारण हिरवी मिरची जर अगोदर टाकलं आपण कांद्याच्या, तर आपल्या खिचडीला म्हणा कोणत्या पण भाजीला तिखटपणा येतो. म्हणून सुरुवातीला मस्त अशी मिरची तयार करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. कारण पुन्हा टाकल्यानंतर ते होत नाही व्यवस्थित, म्हणून आधी मिरची टाकून घेतलेली आहे आपण. आणि त्यानंतर टाकलेलं आहे आपण आता या स्टेपला आपण बारीक चिरलेला अशा पद्धतीने कांदा. आता आपण कांद्याला पण कलर चेंज होईपर्यंत आपण कांद्याला परतून घेणार आहोत. अजिबात घाई करायची नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. कमी पण ठेवायची नाही आणि जास्त पण ठेवायची नाही. बघू शकता अशा पद्धतीने आपला कांदा तयार झालेला. आता मी वरतून टाकणार आहे मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता कोथिंबीर टाकून कोथिंबीरीला 1-2 मिनटासाठी हलवून घेणार आहोत आपण. थोडंसं असं बघू शकता अशा पद्धतीने हलवून घेणार आहोत. आणि आता त्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आता, कारण आपल्याला खडे मसाले यामध्ये ॲड करायचे आहेत. त्यामध्ये मी घेतलेलं आहे तिखट. सुरुवातीला लाल तिखट टाकणार आहोत, त्यानंतर टाकणार आहोत मिरच मसाला टाकणार आहोत, काळं तिखट टाकणार आहोत, त्यानंतर टाकणार आहोत हळद. अजिबात यामध्ये मीठ ॲड करायचं नाही. मीठ आपण पुन्हा टाकून घेणार आहोत. आता याला मस्त असं तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला मसाल्याला तेल सुटलं पाहिजे. बघू शकता अशा पद्धतीने मस्त असं आपलं तेल सुटलेलं आहे. आता यावरतून आपण टाकून घेणार आहोत आपण चिरलेल्या मस्त अशा सुंदर अशा भाज्या. मस्त असा सुगंध पण सुटलेला आहे आपल्या खिचडीला. आता भाज्या टाकून घेणार आहोत. तर पूर्ण आपण यामध्ये भाज्या टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने. बघू शकता पूर्ण आपला मसाला आपल्या भाज्यांना लागला पाहिजे. आणि 1 ते 2 मिनटासाठी एकदम कमी गॅस करायचा आहे. जास्त पण गॅस करायचा नाही, नाहीतरी जळण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी गॅसवर आपण भाज्या परतून घेतलेल्या. त्यानंतर आपण टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने. आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तांदूळ आणि डाळ मिक्स आहे आपली मुगाची यामध्ये. आता आपण याला असं मस्त असं परतून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आणि कधी पण आता गॅस कमी ठेवायचा आहे या स्टेपला. अजिबात मोठा गॅस करायचा नाही. गॅसची फ्लेम थोडीशी कमीच करायची आहे. आणि खालून वरून असं आपलं पूर्ण मसाला लागला पाहिजे, यासाठी असं व्यवस्थिशीर असं तांदळाला हलवून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही या स्टेपला. अशा पद्धतीने मी मस्त असे आपले तांदूळ परतून घेतलेले आहेत. आणि पूर्ण असं आपल्याला म्हणजे लागलेलं पण आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही. त्यावरतून आपण मीठ यामध्ये ॲड केले नव्हतं, त्यामुळे आता मी टाकणार आहे मीठ यामध्ये. बघू शकता अशा पद्धतीने मीठ टाकलेलं आहे. आणि याला आपण मस्त असं हलवून घेणार आहोत आपण अजून एकदा. बघू शकता खालीवरी करून घेणार आहोत, जेणेकरून पूर्ण आपलं साहित्य पूर्ण खिचडीला लागलं पाहिजे. आता वरतून टाकणार आहोत आपण गरम केलेलं पाणी. बघू शकता अशा पद्धतीने पाणी टाकून घेणार आहोत आपण. आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत. आणि 2 ते 3 शिट्ट्या कधी पण खिचडीला भरपूर झाल्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण आता कुकरला झाकून ठेवणार आहोत. आणि 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. बघू शकता आपली खिचडी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर सारिकाच मॅजिक किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.